हिंदू देवस्थानाचे स्वायत्त अस्तित्व आणि उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हिंदू एकता आंदोलन मिरज संस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे। या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांना देण्यात आले। यावेळी हिंदू एकता आंदोलन आणि मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडली जाईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीनराजे शिंदे, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, दत्तात्रय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, सचिन भोसले, विजयसिंह राजपूत, हरपित गौड, गजानन माने, श्री ज्ञानगिरी मठाचे शिवप्रसाद सातपुते, उद्योजक दिगंबर कोरे, श्री वीरभद्र मंदिराचे विश्वस्त अशोक कबाडे, गोकुळनंदन गोशाळेचे नितेश जाधव, गोपाळकृष्ण गवळी समाजाच्या श्रीकृष्ण मंदिराचे मनोज गवळी, राजू गवळी, हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई, मंदिर महासंघाचे संजय घाटगे, गोंधळी समाजाचे नितीन भोरावत, अधिवक्ता सुमेध ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की हिंदू देवस्थानावर अन्याय करणाऱ्या या प्रस्तावित कायद्याला सांगली जिल्ह्यातील हिंदू मतदारांनी निवडून दिलेल्या आमदारांनी येत्या पावसाळी अधिवेशनात कडाडून विरोध करावा। हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। दरम्यान इस्लामपूर आणि तासगाव येथील तहसीलदार कार्यालयातही महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने याच मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा 2026 हा प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती, देवस्थान समिती या सर्वांनी मिळून आज आम्ही सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन या कायद्याला विरोध दर्शवलेला आहे। हा कायदा पावसाळी अधिवेशनामध्ये मंजुरीसाठी येणार आहे। तरी माझी या जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्ववादी मतावर निवडून आलेल्या सर्व हिंदुत्ववादी आमदारांना विनंती आहे की आम्ही जो विरोध केला आहे तशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण विरोध करावा। हा कायदा एकतर्फी हिंदूंच्या विरोधात आहे, परंतु मुस्लिमांचा जो वक्फ बोर्ड आहे, दर्ग्याच्या जमिनी आहेत, चर्चच्या जमिनी आहेत, यांना मात्र या ठिकाणी हा कायदा लागू नाही। तर हा हिंदूंच्या देवस्थानावर वरवंटा फिरवणारा आणि बिल्डरांच्या घशामध्ये कोट्यावधी रुपयाच्या जमिनी घालण्याचा हा डाव हा सर्वांनी मिळून उधळून लावला पाहिजे। या कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। हा कायदा लागू करायचा असेल तर तो सर्व त्या ठिकाणी हिंदू देवस्थानं असू देत, मुस्लिमांची देवस्थानं असू देत, ख्रिश्चनांची देवस्थानं असू देत, या सगळ्यांना लागू केला पाहिजे। परंतु त्या ठिकाणी फक्त हिंदूंच्यासाठीच हा फक्त कायदा सरकार आणते, ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा या राज्यामध्ये आम्ही लागू होऊ देणार नाही। वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून याच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करून हा कायदा आम्ही उद्ध्वस्त करून उधळून लावू, अशा पद्धतीचा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी देतो।